Okay, so up to the last lecture, we have covered this part, micro irrigation, methods of irrigation मधला हा जो मायक्रो इरिगेशन आहे त्याच्यामध्ये ड्रीप इरिगेशन हा पार्ट आपण कव्हर केला होता. तर आपला फक्त रिमेनिंग पार्ट आहे तो स्प्रिंकलर इरिगेशन. सो what is drip irrigation? So drip irrigation is nothing but here we have seen we can apply water directly रूट झोन ऑफ दी प्लांट, म्हणजे झाडाच्या मुळाच्या ठिकाणीच आपण काय करतो, डायरेक्ट पाणी आपण सप्लाय करू शकतो. की जे अदर मेथड मध्ये काय होतं हो, फ्री फ्लड असेल, चेक बंडिंग असेल, याच्यामध्ये काय होतंय, वेस्टेज ऑफ वॉटर. म्हणजे तुम्ही फ्री वॉटर सोडलं की जे रूटला लागणार आहे त्याच्यापेक्षा एक्सेस वॉटर जाते. मग एक्सेस वॉटर झालं की काय, वॉटरचं एक वेस्ट पण होऊन जाते. मग ड्रीप इरिगेशन मध्ये काय होतंय, स्लोली अँड डायरेक्टली अप्लाइड टू दी रूट झोन ऑफ दी प्लांट. झाडाच्या किंवा क्रॉपच्या रूटला, मुळाशी डायरेक्ट आपण पाणी सोडतो. त्याच्यामुळे आपण वॉटर सेव्ह करू शकतो. देन मिनिमायझिंग दी लॉसेस ऑफ इव्हॅपोरेशन अँड पर्क्युलेशन. जर आपण ड्रीप इरिगेशननी जर मेथड यूज करून जर पाणी दिलं आपण क्रॉपला, तर काय होणार आहे, जे फ्री मध्ये पाणी सोडतोय ते काय होऊ शकतं, इव्हॅपोरेशन होऊ शकतंय, पर्क्युलेशन होऊ शकतंय. पण ड्रीप इरिगेशनचं डायरेक्टली मुळाला पाणी मिळाल्यामुळे काय होणार आहे, त्याचा पर्टिक्युलर यूज होणार आहे. सो मिनिमायझिंग दी लॉसेस बाय इव्हॅपोरेशन अँड पर्क्युलेशन. गॉट इट एव्हरीवन? ड्रीप इरिगेशन. हा सर. ओके, सो नथिंग इज डिफिकल्ट. आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. फक्त इम्पॉर्टंट टेक्निकल वर्ड्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ड्रीप इरिगेशन सर्वांनी पाहिलेलं आहे. काय नसते, लॅटरल असतात, त्याला त्या काय आपण म्हणतो त्याला, ज्याच्यातून पाणी येतं त्याला काय ना निपल्स बसवलेले असतात, त्या निपल्स मधून पाणी येत असतं, हे सर्वांना माहित आहे. बट त्याचं पर्टिक्युलर टेक्निकल मिनिंग काय? वॉटर इज स्लोली अँड डायरेक्टली अप्लाइड टू दी रूट झोन ऑफ दी प्लांट, and by using drip irrigation we can minimize the evaporation and percolation. Okay, किंवा आपण कुठं वापरू शकतो ही मेथड, तर ज्या ठिकाणी ड्राय एरिया आहे, अशा ठिकाणी जिथं पाण्याचं प्रमाण कमी आहे, अशा ठिकाणी पाणी जर आपल्याला साठवून वापरायचं असेल, लागत असेल, अशा ठिकाणी आपण ड्रिप इरिगेशन करू शकतो. नाउडेज वी आर युजिंग ड्रिप इरिगेशन एव्हरीवेअर. प्रत्येक ठिकाणी आता आपण ड्रिप इरिगेशन करायला लागलेलो आहे. ओके, सो दॅट इज दी ड्रिप इरिगेशन. सो नाउ नेक्स्ट मेथड ऑफ मायक्रो इरिगेशन इज दी स्प्रिंकलर इरिगेशन. सो इफ यू सी दी इमेजेस देन यू विल रिअलाइज. सर्वांनी पाहिलेलं आहे स्प्रिंकलर इरिगेशन? येस सर. म्हणजे तुम्ही शेतीला पाणी देताना पाहिले की असंच कुठेतरी फाउंटेन वगैरे पाहिलेले आहेत? शेतामध्ये पाहिलं सर. गुड गुड गुड. काही जणांनी पाहिलं नसेल तरी सुद्धा इमेज पाहू शकता. क्रॉप्सच्या रो आहेत, त्या रोला मध्ये स्प्रिंकलर आहेत. ते स्प्रिंकलर राऊंड शेप मध्ये रोटेट होतात आणि कमी जास्त डिस्टन्स वरती आपण प्रेशर जो आहे वॉलचा कमी जास्त केला तर ते डिस्टन्स त्याचं मेंटेन राहतं. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं, आता हे फास्ट जात आहे, ते आता अशा सर्क्युलर शेपमध्ये, अशा सर्क्युलर शेपमध्ये तुमचं काय होतं, स्प्रिंकलर इरिगेशननी तुमची लँड आहे ती इरिगेट होत जाते. So we will see first what is sprinkler irrigation. So in this farm water application method, म्हणजे शेतीला पाणी देण्याच्या या मेथड मध्ये water is applied to the soil in the form of spray. What is sprinkler? The water is applied to the soil in the form of spray. बरोबर आहे? स्प्रे जसा आपण पाहिलाय सर्वांनी, स्प्रे ज्या फॉर्म मध्ये, स्प्रे ज्या फॉर्म मध्ये स्प्रे आपण मारला की ज्या फॉर्म मध्ये लिक्विड बाहेर येतं स्प्रे मधून, सेम फॉर्म मध्ये स्प्रिंकलर इरिगेशन मेथड आपण यूज करतो. म्हणजेच वॉटर इज अप्लाइड टू दी सॉइल, म्हणजेच मातीला किंवा क्रॉपला किंवा जमिनीला वॉटर आपण कसं अप्लाइड करतो, इन द फॉर्म ऑफ स्प्रे थ्रू अ नेटवर्क पाईप अँड पंप. पाईपलाईन यूज करतो, लॅटरल्स पंप यूज करतो, कारण का प्रेशरसाठी पंप गरजेचा आहे. पाठीमागच्या बाजूला जिथून वॉटर लिफ्ट करणार आहे त्या सोर्सला पंप गरजेचा आहे. आणि पंपनं पुढं जर स्प्रिंकलर मेथड यूज करा असेल तर पाईप्स पण गरजेचे आहेत, की ज्याच्यातून पाणी आल्यानंतर वरती स्प्रिंकलर बसवला की आपण पाणी त्या एरियामध्ये स्प्रे टाईप
प्रोव्हाइड करू शकतो. इट इज अ काइंड ऑफ आर्टिफिशियल रेन. व्हॉट इज मिनिंग ऑफ दिस आर्टिफिशियल रेन? कृत्रिम पाऊस. गुड गुड गुड. म्हणजेच हा एक पावसासारखंच पाणी पडतंय, बरोबर आहे? स्प्रिंकलर म्हणजे हा सर. येस सर. हा, मग Yes, ते sir. आपण आर्टिफिशियली तयार केलेलं आहे. नॅचरल रेन की जो आहे तो आपण पाहतो, सर्वांनी पाहिलाय, पण हा आर्टिफिशियल आपण रेन तयार केलेला आहे एक. मग नॅचरल रेननी आपण म्हणतोच की पावसाच्या पाण्या नॅचरल काय गोष्टी ज्या आहेत त्याला आपण कम्पेअर करू शकत नाही आर्टिफिशियलशी. आपण म्हणलं की पावसाचं पाण्यानं चांगली शेती येऊ शकते. सिमिलरली स्प्रिंकलर इरिगेशन अगेन इट इज अ गुड मेथड ऑफ इरिगेशन बट इट इज अ व्हेरी कॉस्टली. म्हणजे ऍज कम्पेअर टू जर आपण अदर मेथड घेतल्या, पाटानं पाणी सोडायला काय पैसे जास्त खर्च आहेत का हो आपल्याला? नाही. नाहीयेत. फक्त एका ठिकाणावरून जिथं कुठं आपण जो चेंबर काढलेला आहे तिथून फक्त आपण दंड तयार करतो आणि सरळ पाटाने पाणी सोडून देतो. मग तिथं पण स्प्रिंकलरला काय करावं लागेल तुम्हाला? पूर्ण जेवढं काय क्षेत्र आहे आपलं त्याच्यामध्ये पाईपलाईन्स करावे लागतील, स्प्रिंकलर बसवावे लागतील. म्हणजे इट मीन्स इट इज अ कॉस्टली. बट इट गिव्स व्हेरी गुड रिझल्ट. स्प्रिंकलर इरिगेशनचे रिझल्ट गुड आहेत ऍज कम्पेअर टू other methods of irrigation. It is costly process and widely used in the USA. बघा, ही मेथड तशी कॉस्टली आहे. जर आपण अदर मेथडचा विचार केला तर सगळ्यात कॉस्टली मेथड स्प्रिंकलर इरिगेशन आहे. ऍज कम्पेअर टू ड्रीपचं कम्पॅरिझन मध्ये सुद्धा स्प्रिंकलर आपल्याला कॉस्टली आहे आणि जनरली युएसए मध्ये यूज केले जातो. त्याचा ऍडव्हान्टेज काय आहे या मेथडचा? ग्रेटर ऍडव्हान्टेज युज्ड फॉर मेनी क्रॉप्स. आपण कोणत्याही वेगवेगळ्या क्रॉप्सला ही मेथड यूज करू शकतो. दॅट इज दी वन ऑफ द ऍडव्हान्टेज ऑफ दिस स्प्रिंकलर इरिगेशन बिकॉज इट फुलफिल द नॉर्मल रिक्वायरमेंट ऑफ युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. व्हॉट इज मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स? ऍडव्हान्टेज काय आहे? कोणत्याही क्रॉपसाठी आपण वापरू शकतो अँड युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. आपण स्प्रिंकलर इरिगेशन मेथड यूज केली तर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण क्रॉपला वॉटर देऊ शकतो बाय रेग्युलेटिंग दी वॉल. आपण वॉल जर रेग्युलेट केले, पाण्याचा प्रेशर रेग्युलेट केला तर आपल्याला युनिफॉर्मली आपण वॉटर डिस्ट्रीब्यूट करू शकतो कोणत्याही पर्टिक्युलर क्रॉपला किंवा प्लांटला. गॉट इट एव्हरीवन? स्प्रिंकलर इरिगेशन. हा सर. इथं आहे मग तुमचा पाण्याचा सोर्स आहे बघा. इमेज फर्स्ट पहा. इथं हा पंप आहे. पंपनी परत ती तुमची काय पाईपलाईन आहे, मेन पाईपलाईन. मेन पाईपलाईनला परत या लॅटरल्स बसवलेले आहेत आणि या लॅटरलला परत मग काय केलेले आहे, तिथे स्प्रिंकलर बसवलेले आहेत. आणि मग इथं वॉल आहे तुमचा, मग रेग्युलेशन वॉल. मग प्रत्येक लाईनला रेग्युलेशन वॉल आहे, तो रेग्युलेट करतो किती प्रेशरनं पाणी पुढे सोडायचे. त्याच्यावरती मग तुमचं हे स्प्रिंकलर काय करत असतात, सर्क्युलर शेपमध्ये अशा पद्धतीनं वॉटर सप्लाय करत असतात. आणि या ठिकाणी एक फोटो आहे, या ठिकाणी ड्रॉइंग आहे. सेकंड इमेज मध्ये डायरेक्ट क्रॉपला इरिगेशन स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टम यूज केलेला हा फोटो आहे. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. येस सर. ओके. सो मेथड्स ऑफ इरिगेशन मध्ये आपण दोन मेन मेथड पाहिल्या. व्हॉट आर दीज टू? Surface irrigation and subsurface irrigation. गुड. सरफेस इरिगेशन अँड सबसर्फेस इरिगेशन. सरफेस इरिगेशन मध्ये आपण मग काय पाहिलं? मॅक्रो अँड मायक्रो. बरोबर आहे? Micro. मॅक्रो अँड मायक्रो. मॅक्रो मध्ये परत आपण चार पाहिल्या: प्री फ्लड, बॉर्डर स्ट्रीप, चेक Check बंड bund. अँड फरो इरिगेशन. गुड. बरोबर आहे? या चार पाहिल्या आपण. प्री फ्लड म्हणजे आपल्या शेतामध्ये मोकळ्या पद्धतीने फक्त एकच दंड एका बाजूला करायचा आणि जिकडे जाईल तिकडे ग्रॅव्हिटीनं पाणी सोडून द्यायचं. बॉर्डर स्ट्रीप मध्ये काय केलं आपण? सारा पद्धतच, पण ह्यूज अँड लार्ज आपण एरिया असेल आपल्या शेतीचा तर त्याच्यासाठी ती वापरतो. म्हणजे विड्थ आपण 10 ते 20 मीटर ठेवतो, बरोबर आहे, आणि लेंथ 100 पासून 400 मीटर पर्यंत ठेवतो. बॉर्डर स्ट्रीप मध्ये सारा पद्धतच आहे, पण विड्थ जी साऱ्याची आहे ती किती ठेवतो? 10 ते 20 मीटर, आणि लेंथ जी आहे ती 100 ते 400 मीटर ठेवतो. त्यानंतरचा जो तिसरा टाइप आहे चेक बंड.
म्हणजे जनरली चेक बंड आपण सर्वजण वापरतो. सारा पद्धतच चेक बंड, पण काय शॉर्ट एरियामध्ये. शॉर्ट एरियामध्ये एक अर्धा एकरचं क्षेत्र असेल, 1 एकरचं क्षेत्र असेल, त्याच्यामध्ये आपण काय करतो, अर्धा एकरामध्ये गहू असतो, अर्ध्या एकरामध्ये ज्वारी असते. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, शॉर्ट एरियामध्ये बॉर्डर स्ट्रीप सारखंच आहे, पण त्याला लेवीज असतात की ज्या लेवीज काय करतात, ओव्हरफ्लो, वॉटरचा ओव्हरफ्लो होऊ नये म्हणून आपण लेवीज प्रोव्हाइड केले असतात. आणि जो एंड आहे आपलं, त्या एंडला चेक बंड, म्हणजे पाणी पोचल्याचा चेक मिळतो म्हणून त्याला चेक बंड असं म्हटलेलं आहे. बांधच, बांधाला मराठीत बंड म्हणतो, इंग्लिशमध्ये बंड म्हणतो, चेक बंड. गॉट इट, चेक बंड. अँड देन येस सर. फरो इरिगेशन. फरो इरिगेशन म्हणजेच काय, सरी सोडणे थोडक्यात. म्हणजे खूप खोलवर अशी आपण काय करतो, उसाला आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, शुगर केनला सरी सोडतो खूप खोलवरती अशा, आणि मध्ये तुमचं काय असतं, तर त्या ठिकाणी ते मधल्या एरियामध्ये तुमचं क्रॉप असतं. मग त्या सरीतून पाणी जाताना ते क्रॉपला ते वॉटर मिळत असतं. सो दीज आर दी 4 कोणत्या मेथड झाल्या त्या, मॅक्रो. मॅक्रो गुड. इरिगेशन. आणि मायक्रो मध्ये आपण परत काय पाहिल्या, 2 पाहिल्या, ड्रीप अँड स्प्रिंकलर. बरोबर आहे, की जे आता आपण लेटेस्ट पाहिल्या जस्ट 5-10 minutes ago. So now second main method is the subsurface irrigation. सरफेस झाली, मग आता ज्या आपण सरफेस मधल्या ज्या पाहिल्या त्या सगळ्या सरफेस वरून पाणी देत होतो. सब सरफेस म्हणजे काय हो, अंडरग्राउंड. अंडरग्राउंड पद्धतीने पाणी देणे. आता आपण वापरत नाहीये पण वापरू शकतो. कसं वापरू शकतो बघायचं, मिनिंग समजून घेऊया. व्हॉट इज सबसर्फेस? अ सिस्टीम बाय विच elevation of groundwater table is regulated by artificially adding water to the subsoil through subsurface pipes laid under the ground. जमिनीच्या खाली आपण पाईप पुरवायच्या, की जशा लॅटरल आपण काय करतो ड्रिप इरिगेशन मध्ये वरती असतात, त्या सिमिलरली काय करायच्या, जमिनीच्या खालून त्या लॅटरल सोडायच्या आणि त्याला होल्स केलेले असतात, की ज्या होल्स मधून वॉटर हे काय होतं, त्या ठिकाणी लीक होत असतं. म्हणजे पाणी कशाला लागतं, आपण क्रॉपला पाणी देतो म्हणजे ते फायनली कोणापर्यंत पोहोचतं पाणी, मुळापर्यंत, जमीन. रूट पर्यंत, राईट. त्या पर्टिक्युलर क्रॉपच्या रूटला पाणी आपल्याला द्यायचं असतं, कारण का त्या पर्टिक्युलर क्रॉपची जी काय तुमची ग्रोथ आहे, हा कुणामुळे आहे, तर त्या रूटनी ज्यावेळी वॉटर शोषण केलं जातं त्यावेळी त्या क्रॉपची ग्रोथ होत असते आणि आपल्याला इनडायरेक्टली यील्ड म्हणजे उत्पन्न मिळत असतं. मग पाणी पाहिजे रूटला, मग आपण सबसर्फेस इरिगेशन मेथड यूज करून डायरेक्ट रूटलाच पाणी देऊया. कशाला सरफेसला पाणी द्यायचं, वेस्टेज ऑफ वॉटर आहे सरफेस वरती पाणी दिल्यानंतर. सो द सबसर्फेस इरिगेशन मेथड ही कशी यूज केली जाते, तर सबसॉइल म्हणजे इथं लिहिलेलं आहे, a system by which elevation of groundwater, म्हणजे जमिनीची जी काही उंची आहे ती रेग्युलेट केली जाते आर्टिफिशियली. म्हणजेच खालून पाईप आपण पुरून घ्यायच्या, ऍडिंग वॉटर टू दी सबसॉइल, म्हणजे जमिनीला पाणी ऍड करण्याची ही एक पद्धत आहे की जमिनीची उंची मेंटेन केली जाते आणि खाली जमिनीच्या खाली पाईप्स आपण सबसर्फेस पाईप्स लेड अंडर द ग्राउंड, म्हणजे जमिनीच्या खाली आपण काय करतो, पाईप्स पुरतो आणि त्याच्यातून आपण काय करतो, पाणी सप्लाय करतो, वॉटर सप्लाय करतो. देन वॉटर फ्लोईंग इन दी पाईप. बघा आता पाईप आपण खाली लेड केल्या जमिनीच्या खाली, वॉटर फ्लोईंग इन दी पाईप इनफिल्ट्रेट इनटू दी सबसॉइल. व्हॉट इज इनफिल्ट्रेट? इनफिल्ट्रेट इट मीन्स पाझरणे. वॉटर फ्लोईंग, पर्कोलेशनला पण पाझरनेच म्हणतात ना. कशाला, पर्कोलेशन ना, गुड. पर्कोलेशन. हा, इनफिल्ट्रेट पर्कोलेशन आपण पाझरनेच म्हणतात. आणि इनफिल्ट्रेट म्हणजे आता पर्कोलेशन ही नॅचरल सोर्स आहे, नॅचरल मेथड आहे. इनफिल्ट्रेट मध्ये आपण पाईप काय केलेले आहेत, लेड केलेले आहेत आणि त्याला आपण पाझरण्यासाठी वे दिलेले आहेत इनफिल्ट्रेट मध्ये. बरोबर आहे, येस सर. आपण स्वतः त्याला वे दिलेले असतात त्या पाईपला पाझरण्यासाठी, लीक होण्यासाठी. सो इनफिल्ट्रेट इनटू दी सबसॉइल, म्हणजे सबसॉइल का म्हटलं, तर जमिनीच्या खालच्या सॉइल आहे म्हणून सबसॉइल म्हटलं. जमिनीच्या वरची सॉइल असेल तर सरफेस सॉइल म्हणू आपण. सो इनफिल्ट्रेट इनटू सबसॉइल.
जमिनीच्या आतमधल्या सॉइल मध्ये पाईप मधलं वॉटर काय होतंय, इनफिल्ट्रेट होत. सो थ्रू दी जॉईंट्स ऑफ दिस पाईप, आपण जॉईंट प्रोव्हाइड केलेत पाईपला फिल्ट्रेट इनफिल्ट्रेट होण्यासाठी. इन दिस वे द वॉटर टेबल इज मेंटेन ॲट ए प्री डिटरमाइंड डेप्थ. आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर क्रॉपची डेप्थ समजून घ्यावी लागते. एखाद्या पर्टिक्युलर क्रॉपला किती डेप्थला आपल्याला वॉटर द्यावं लागतंय, त्या क्रॉपचं जे काही रूट आहेत की किती डेप्थला जातात त्याच्यावरून किती डेप्थ आपल्याला त्याचं पाणीची डेप्थ खाली, म्हणजे आपण म्हणतो मराठीमध्ये एक शब्द वापरतो, जमिनीची ओली किती आहे खाली, बरोबर आहे? कुणी ऐकलंय का जमिनीची ओली खाली किती आहे? आपण काय करतो, खोदून बघतो आपल्या शेतीमध्ये माती किती अजून ओली आहे खाली. त्याच्यावरून त्या पद्धतीनं पर्टिक्युलर क्रॉपला किती डेप्थला आपण पाणी देणं गरजेचं आहे. 10 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर इतकं ओलं झालं पाहिजे जमिनीच्या खाली, कारण का त्याचे रूट तिथपर्यंत असतात पर्टिक्युलर क्रॉपचे. मग या पद्धतीनं आपण काय करू शकतो, एखाद्या क्रॉपला त्याच्या पाण्याची गरज किती आहे म्हणून त्या पद्धतीने आपण पाणी मेंटेन करू शकतो. सबसर्फेस इरिगेशन. सो मोस्ट बेनिफिशियल टू दी क्रॉप्स. मग हे क्रॉप्ससाठी खूप बेनिफिशियल होऊ शकतं. आता ह्याचाही जसं स्प्रिंकलरचं आपल्याला कॉस्टली आहे तसं हेही कॉस्टली होऊ शकतं, कारण का पाईप लेड करायचे आहेत. पाईप लेड केल्यानंतर त्याच्यातून तुमचं जे होल्स दिलेत त्या होल्समधून पाणी येणार आहे, इरिगेट होणार आहे. काही ॲडव्हान्टेज असतील तर काही डिसॲडव्हान्टेज सुद्धा प्रत्येक मेथडचे असू शकणार आहेत. जर मेथड चांगली असेल तर त्याचा डिसॲडव्हान्टेज कॉस्टली असू शकते, बरोबर आहे? सो दिस इज दी सबसर्फेस इरिगेशन मेथड. आली लक्षात सर्वांच्या? येस Yes, सर. sir. Okay. So here methods of irrigation part is over. So now